एसटी अपघातातील जखमींवर मालेगावात उपचार सुरू. चालकाची प्रकृती गंभीर तर जखमी प्रवाशांवर उपचार सुरू. राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावर पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली. देवळा तालुक्यातील उमराणी शिवारात दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:30च्या सुमारास शहादा डेपोची बस नाशिकहून मालेगावच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडावर जोरदार आदळली. अपघात इतका भीषण होता की झाडाच्या मोठमोठ्या फांद्या तुटून बसवर कोसळल्याने बसचा चक्काचूर झाला आणि काही क्षणात परिसरात एकच आक्रोश पसरला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता तातडीने मदत कार्य सुरू केले. बसमधील कंडक्टर आणि नागरिकांनी अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही क्षणात बजरंग रुग्णवाहिका तसेच स्थानिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना मालेगाव येथील साई केअर व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातातील जखमींवर सध्या उपचार सुरू असून रुग्णांची नावे पुढील प्रमाणे आहेत. बस चालक राकेश दिलीप गीर, राहणार तराडी, जिल्हा नंदुरबार, कलीम मौलेसा, अमरावती, रेखा धनराज पाटील, बोरीस, निर्मला रघुनाथ बोरसे, पुणे, अरुणा संजय निकम, मालेगाव, मनीषा भट्टा पाटील, प्रज्ञा पगारे आदींचा समावेश आहे. यापैकी चालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातानंतर एसटी महामंडळाच्या निष्काळजी आणि बेशिस्त कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मुंबई आग्रा महामार्गावर एसटी बसेस अक्षरशः सुसाट वेगाने धावत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. बसमध्ये महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असतात. मात्र काही चालक कोणतीही पर्वा न करता जीवघेणे ओव्हरटेक करतात. महामंडळाला प्रवाशांच्या जीवाची किंमत उरली आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. हा महामार्ग आता प्रवासासाठी सुरक्षित राहिलेला नाही. रोज अपघात, रोज निष्काळजीपणा आणि नंतर फक्त चौकशीची घोषणा, अशी टीकाही नागरिकांनी केली आहे. काही नागरिकांनी चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर काहींच्या मते बसचा वेग अपघाताला कारणीभूत ठरला. महामंडळाने चालकांवर नियंत्रण ठेवणे, वेग मर्यादा पाळणे, बसची नियमित तपासणी करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली. आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागं होणार, असा सवालही संतप्त नागरिक विचारत आहेत. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या अपघाताबद्दल देवळा पोलिसांकडून तपास सुरू आहे. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.